हम तुम्हारे साथ हैं। दोन दिवसापासून मीडियाच्या हेडलाईन मध्ये हर्षवर्धन पाटील आहेत आणि अर्थातच त्यांनी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे तो आता नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। सध्या तरी भाजपचा राजीनामा नाही, हर्षवर्धन पाटलांबरोबर भाजपमध्ये असताना भाजपचे अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट आमदार आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल हर्षवर्धन पाटलांच्या ज्या काही घडामोडी होत आहेत गेल्या वर्षभरापासून याचे तुम्ही साक्षीदार आहात, आज हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार नक्कीच आपण पाहताय गेल्या 2 महिन्यापासून इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची अशी भावना होती की हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीचं चिन्ह घ्यावं आणि शरदचंद्र गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा। आजही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत होता, आजही कार्यकर्त्यांचा रेटा तोच होता। शेवटी पर्यायाने साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला। आपण पाहताय की गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो अधोगतीला हा तालुका जातोय, काही गोष्टी आपल्या समोर कानावरती येत आहेत। या संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे याची पण आपण शहानिशा पत्रकारांनी केली पाहिजे। म्हणून या इंदापूर तालुक्याला पुनर्वैभव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हर्षवर्धन पाटील साहेबांशिवाय पर्याय नाहीये। म्हणून या सर्वसामान्य जनतेने असं ठरवलं की आता विधान परिषद किंवा इतर कोणत्याही मार्गाने न जाता विधानसभा लढवायची। मग विधानसभा लढवायची तर काय केलं पाहिजे, तर आता हे विद्यमान आमदार म्हणून हे जे महायुतीची उमेदवारी मिळणार आहे असं आम्हाला समजतंय। मग महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेबांना पर्याय कुठला, तर या जनतेने सर्वांनी सांगितलं की हा पर्याय योग्य राहणार आहे। म्हणून हर्षवर्धन पाटील साहेबांनी आज हा निर्णय घेतला। त्यांच्याबरोबर आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आणि इथून पुढे आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहोत। हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय संघर्ष तुम्ही जवळून पाहिलेला आहे, त्यांच्या सगळ्या जेवढ्या मोठ्या लेवलच्या मीटिंग होती त्याच्यामध्ये तुम्ही होता। 4 महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं, त्यावेळेस देखील हर्षवर्धन पाटलांनी त्यांचं देवेंद्र फडणवीस मांडलेलं होतं। मात्र आता परत एकदा आपल्याला ज्यांच्याशी वैर होतं त्या वर्षाचं राजकीय वैर, त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्र यावं। बरोबर आहे, अगदी आपला मुद्दा खरा आहे, परंतु आपण पार्श्वभूमी बघावी। ज्यावेळेस महाविकास आघाडीचा विषय होता, महाआघाडीचा विषय होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय होता, त्यावेळेस इथं लोकसभेची उमेदवारी आली। त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांनी 2019 साली प्रामाणिकपणे प्रयत्न केला, त्यांचं काम केलं, परंतु विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारली गेली। त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा लागला। भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत सन्मानाचं स्थान दिले, त्याबद्दल पक्षाबद्दल आमची कोणतीही नाराजी नाहीये। परंतु आता जोपर्यंत शिंदे साहेब या पक्षामध्ये आले आणि ज्यावेळेस शिंदे साहेबांबरोबर, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, तोपर्यंत लोकांनी हे ऍक्सेप्ट केलं होतं की पॉलिटिकल युती म्हणून ऍक्सेप्ट केलं होतं, नॅचरल युती म्हणून ऍक्सेप्ट केलं होतं। परंतु नंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही लोकांचा प्रवेश झाला त्यावेळेस ही अननॅचरल युती झाली। त्यावेळेस आपल्याला तर माहिती आहे की अजितदादा पवार असतील आणि इतर काही गटाचा प्रवेश झाल्यानंतर ही अननॅचरल युती झाली की लोकांनी ऍक्सेप्ट केली नाही, लोकसभेमध्येही लोकांनी ऍक्सेप्ट केली नाही। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मुंबईला आम्ही भेटायला गेलो होतो प्रमुख कार्यकर्ते, त्यावेळेसही आम्ही आमची भूमिका मांडली। इथं मेळावा झाला त्यावेळेसही आम्ही आमची भूमिका मांडली की या लोकांबरोबर काम करायची या कार्यकर्त्यांची मानसिकता नव्हती, परंतु पक्षद्वैत प्रमाण आणि भाऊंचा शब्द यामुळे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। आता वैराच्या बाबतीत म्हटलं तर हर्षवर्धन पाटील साहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत आणि राजकारणामध्ये कोण कधी कोणाचा शत्रूही नसतो आणि कोण कोणाचा मित्रही नसतो। परिस्थिती पाहून हा निर्णय घ्यावा लागतो आणि मला वाटतं हा योग्य निर्णय घेतला। अतिशय महत्वाची काही विधानं अध्यक्षांनी केलेली आहेत, पण मला तुम्हाला विचारायचं की आता काही कार्यकर्ते जेव्हा घोषणा दिली तेव्हा मीडियाशी बोलत होते त्यावेळेस एक शब्द वापरत होते, वैताग आला होता। काय वैताग होता? वैताग ह्याचा आला होता की सर्वसामान्य लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, तहसील प्रशासनामध्ये गोरगरीब जनतेची कामं होत नव्हती, कुठल्याही प्रशासकीय अधिकारावरती वचक नव्हता की कुणी बी यायचं काय बी करायचं, गोरगरीब जनतेने महिनोमहिने हेलपाटे घालायचे। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती आणि सर्वसामान्य जनता वैतागलेली होती, त्यालाच म्हणते ती वैताग आला होता। त्याच्यामुळे आता आमचा वैताग येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये संपल असा आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे। हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतात, तुमच्या नजरेतून आमच्या नजरेतून इंदापूर तालुक्याचा जो विकास करणारा आमदार आहे तो हर्षवर्धन पाटीलच आहे आणि ते इंदापूर तालुक्याचा विकास 100% करणारच। आमच्या युवकांना त्या 10 वर्ष झालं, 10 वर्षामध्ये 3650 दिवस असतात
आज तुम्हाला सांगतो की साधारण 3650 दिवसामधले 35 दिवस आमचे राहिलेले आहेत. या 35 दिवसामध्ये आम्ही जीवाचं रान करणार आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना आमदार करणार, हे आमच्या जिद्द आहे आणि ती आम्ही करूनच दाखवणार. अतिशय महत्वाची काही विधानं केली जात आहेत कार्यकर्त्यांकडून. तुम्ही काय सांगाल? अनेक वर्ष तुम्हाला पवारांच्या कार्यकर्त्यांबरोबर संघर्ष करावा लागला होता. आज आपल्याला येऊन काम करायचं. आमची पहिलीच इच्छा नव्हती किंवा भाऊंना आम्ही 2 वेळा सांगितलं होतं आम्हाला ह्या पक्षामुळे आम्हाला इतकी नको. भाऊंनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही बाबा आपल्याला हे त्या फडणवीस साहेबांचा शब्द ऐकून आपल्याला हे करावं लागते. पण आम्हाला भाऊंना मी 3-4 आम्ही भाऊच्या स्वतः मी भेटलेला आहे. भाऊ हे आपल्या संघ गद्दारी करतात, आपल्याला पुढे अडचण देणार, त्यांच्या संघ आपल्याला नको. ती भावनी काय आहे. आता यांनी सांगितलं की नेहमी गद्दारीचा त्रास होतो. काय काय अनुभव तुम्ही कार्यकर्ता? हर्षवर्धन म्हणजे एक नेतृत्व असं आहे की दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. पण आता असं अलीकडे बोललं की साहेबांचा शब्द कोण पाळायला तयार नाही. त्याच्यामुळे जनतेतून उठाव झाला की साहेब तुम्हाला निर्णय बदलावा लागतोय. शेवट जनता ही श्रेष्ठ असते. त्यामुळं जी काय आज जनतेने निर्णय घेतला हे हर्षवर्धन पाटलांनी मान्य केला. आज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आता काय बोलायचं असेल ती बघू, आम्ही 7 तारखेनंतर बोलू. एकंदरीतच आपण बघतो की इंदापूरमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्स्फूर्त भावना दिसून येत आहेत आणि दावा देखील केला जातोय की हर्षवर्धन पाटील हेच शरद पवार गटाचे उमेदवार असणार आणि तेच निवडून येणार.